हॅलो एव्हरीवन, कसे सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. ओके, आज आपण सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे बफर सोल्युशन. ओके, नेमकं बफर सोल्युशन वगैरे काय ते आपण सगळं डिस्कस केलं आहे. आज आपला नेक्स्ट टॉपिक आहे बफर ॲक्शन. ठीक आहे, बफर सोल्युशनचा तो टॉपिक बघितल्यानंतर तो बघा, म्हणजे काय क्युरियस तुम्ही मला विचारू शकता. आता नेमकं बफर सोल्युशन म्हणजे काय हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये समजवलं आहे. तर नेमकं आपण काय करत होतो की बफर सोल्युशनमध्ये बफरचा रोल काय हे सगळं डिस्कस केलं होतं, बरोबर की नाही? बफर सोल्युशनमध्ये आपण बफरचा रोल काय हे सगळं डिस्कस केलं होतं. तरी पुन्हा एकदा सांगते की बफर म्हणजे काय. तुम्ही जर एखाद्या ॲसिड किंवा बेस जे पण तुम्ही रिॲक्शन करणार आहे, ओके, जर तुम्ही बफर ॲड केला तर म्हणजे तो काय होतो, कुठलाही जो pH आपला असतो तो चेंज होऊ देत नाही. म्हणजेच काय की तो काय करतो, रेजिस्ट चेंज इन pH. लक्षात आलं? म्हणजे तो काय करतो की pHला चेंज होऊ देत नाही रिॲक्शनमध्ये. ठीक आहे, हा मेन रोल म्हणजे बफर झाला. ठीक आहे, आता नेमकं बफर ॲक्शन काय आहे, त्याचं मेकॅनिझम कशा प्रकारचं आहे ते आपण डिस्कस करणार आहे. याच्यामध्ये पण दोन टाईप ऑफ द बफर आहे तुमचे, एक ॲसिडिक असणार आहे आणि एक बेसिक असणार आहे. ओके, स्टार्ट करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड, आणि काही क्युरियस तुम्हाला कमेंट करू शकता, आणि इंस्टाला फॉलो करा. इंस्टा आय डी पण शीतलगिरा असे. ओके, आणि जर व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. आता बघा, बफर ॲक्शन इट इज बेसिकली डिस्क्राईब, कशाचं डिस्क्राईब करतो, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. बफर मीन्स काय, सिम्पल तुम्ही काय सांगणार की वर्क द रेजिस्ट चेंज इन देअर pH. म्हणजे तो काय करतो, pHला चेंज होऊ देत नाही. इफ वी ॲड स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड ऑर बेस. ठीक आहे, स्मॉल अमाऊंटमध्ये तुम्ही जर ॲड केला ॲसिड ऑर बेस तर तो चेंज होणार नाही. हे मेन फंक्शन समजलं. आता आपण मेन टॉपिकला स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ॲसिडिक बफर. आता आधी आपण ॲसिडिक बफर म्हणजे काय नेमकं ते बघून घेऊया, त्याच्याने मेकॅनिझम कशा प्रकारचे होते ते देखील बघूया. ठीक आहे, आता बघा, तुम्ही जे एक्झाम्पल घेणार आहे ते म्हणजे तुम्ही काय करणार आहे, ॲसिडिक ॲसिड तुम्हाला माहिती आहे, विक ॲसिड हा CH3CON हा त्याचा, बरोबर की नाही, CH3COH ॲसिडिक ॲसिड आणि CH3COA हे तुम्ही दोन घेतले. याच्यामध्ये तुमचं काय होणार आहे की जर डिसोसिएट होणार आहे, कशा प्रकारे डिसोसिएट आहे, रिॲक्शन कशा प्रकारे होणार ते आपण बघून घेऊया. ठीक आहे, आता बघा, तुम्ही घेतला बिकरमध्ये काय घेतला, तुम्ही तुमचं बिकर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक ॲसिडिक ॲसिड घेतलं आहे आणि एक तुमचा ॲसिडेट घेतलं, बरोबर, सोडियम ॲसिडेट घेतला आहे. हे दोघी पण घेतले. ओके, एक तुमचे तर काय आहे, वीक ॲसिड आहेत, बरोबर नाही, हे वीक ॲसिड आहे. तर काय होणार, तुम्ही हे दोघं बिहेवियर म्हणजे जस्ट काय करणार आहे, ते रिॲक्शन करणार आहे, बरोबर. ह्या दोघांची रिॲक्शन होईल. मग ती रिॲक्शन कशा प्रकारे होईल, CH3COH म्हणजे हा कशा प्रकारे ब्रेक होणार आहे, तुमचा CH3CO निगेटिव्ह आणि H+ आयन. समजतंय? अशा प्रकारे CH3COA याने इट गिव्ह CH3CO Na+. इथपर्यंत आलेत तुम्ही. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही जर सपोज ॲसिड वगैरे टाकला, ठीक आहे, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड तुम्ही म्हणू शकतात की इथपर्यंत लक्षात आलं तुमचं. म्हणजेच काय की तुमच्या बिकरमध्ये काय होणार आहे, डिसोसिएट लगेच होणार आहे, बरोबर की नाही. तुम्हाला एक आयन भेटणार आहे आणि हा एक तुमचा असणार आहे. ठीक आहे, ह्या प्रकारे. ठीक आहे, हे तुमच्यावाले काय झाले, त्या सोल्युशनमध्ये मिक्स झाले, डिसोसिएट झाले. ठीक आहे, जर सपोज तुम्ही जर याच्यामध्ये HCl टाकला, HCl तुम्हाला माहिती सगळ्यात स्ट्रॉंग ॲसिड आहे, आणि स्ट्रॉंग ॲसिडचं काम काय असतं, तो इझिली डिसोसिएट होतो. म्हणजे काय, तो लगेच H+ आणि Cl- आयन्स देतो. कळतंय, लगेच डिसोसिएट होणार आहे. मग डिसोसिएट होणार तर तो कसा होणार बघा, CH3CO हा तर तुमचा एक हा आहेच, बरोबर की नाही, हा आपण आधीच ॲड केलेला आहे, बरोबर. तर तुम्ही जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे HCl जेव्हा यूज करणार तुम्ही, तर काय होणार, सिम्पली हा जो H+ आयन्स आहे तो काय होणार, हा जो H+ आयन्स काय होणार तुमच्याला, याच्यासोबत काय होणार, रिॲक्शन करणार. म्हणजे तुम्हाला कशा प्रकारची रिॲक्शन मिळणार, CH3COH. समजतंय? म्हणजे याच्यामध्ये चेंज होईल का, कारण की जर तुम्हाला सेमच प्रोडक्ट आहे, तुमचा स्टार्टिंगला तुम्ही टाकलेला तो पण सेम आहे आणि जो तुम्हाला मिळतोय तो पण तुमचा सेम आहे, म्हणजे तुमचा pH चेंज होणार का, नाही, तो जस्ट रेजिस्ट राहणार आहे, बरोबर की तो एकदम कॉन्स्टंट राहणार आहे. या प्रकारे तुम्ही सांगू शकता. लक्षात आलं? इथपर्यंत कळलं असेल, कोणाला कन्फ्युजन नसेल, बरोबर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, तो तुम्ही बोलणार की आता आपली ती ही रिॲक्शन झाली, बरोबर. आता नेक्स्ट तुमचा NaCl राहिला, कुठला तुमचा
याच्यासोबतच्या रिॲक्शनसोबतचा हा Cl कुठे जाणार असेल भरपूर जणांना डाऊट की आता H प्लस तर तुमचा ॲड होऊन गेला याच्यासोबत, तो काय करणार रिॲक्शन करणार, बरोबर की नाही. मग हा Cl गेला कुठे, बरोबर. Cl सिंपल आहे, तुम्ही याच्या CH3CO Na बरोबर की नाही. एक तुमचा Na आहे आणि तो काय करेल या Cl सोबत काय करणार रिॲक्शन. आणि हा तुमचा साल्ट आहे, साल्ट आपल्याला माहिती आहे त्याचा काही इफेक्ट होणार आहे नाही होणार आहे. अंडरस्टँड. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल, कन्फ्युजन नसणार आहे. ठीक आहे. आता मी तेच डिस्क्राईब केलं आहे थेरीमध्ये. ठीक आहे. हे जे तुम्हाला समजावलं तेच थेरीमध्ये डिस्क्राईब केलं आहे. ते ह्या प्रकारे बघा, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ॲसिडिक बफर. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं तुम्ही, सिस्टम ऑफ CH3CO तुम्ही ह्या प्रकारे रिॲक्शन दाखवली, बरोबर. CH3CO Na प्लस या प्रकारे तुम्हाला 2 भेटत आहे. बिकरमध्ये टाकून मी तुम्हाला समजवली रिॲक्शन, बरोबर. नंतर ॲसिड घेतला तुम्ही, या प्रकारे तुम्हाला भेटणार आहे, बरोबर ना. आणि जर तुम्ही स्मॉल अमाऊंटमध्ये ॲसिड ॲड केला त्याच्यामध्ये, कळलंय, स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड ॲड केला, मग ॲसिडमध्ये तुम्ही काय घेणार HCl घेणार, कारण का तो स्ट्रॉंग ॲसिड म्हणून तुम्ही तो घेतलाय, बरोबर की नाही. मग याची काय होणार की तुम्ही जेव्हा स्मॉल अमाऊंटमध्ये जेव्हा ॲड करतायत HCl, त्याचं काय होणार की बफर सोल्युशन इज द फर्स्ट HCl इज डिसोसिएट, बरोबर. एक तुमचा H प्लस आणि Cl मायनस भेटला. ओके. H प्लस काय होणार रिॲक्ट होणार आहे कोणासोबत CH3COA सोबत, बरोबर की नाही. आणि काय आयन फॉर्म करणार आहे तो CH3COH म्हणजे ॲसिडिक ॲसिड फॉर्म, म्हणजे विच इज द ऑलरेडी प्रेझेंट. हा ऑलरेडी प्रेझेंट होता आपल्याला, आपण हा स्टार्टिंगलाच घेतलेला होता, बरोबर. मग त्या सोल्युशनमध्ये काय इफेक्ट होणार आहे का तुम्हाला, बरोबर की नाही. नाही होणार, नो एनी अदर इफेक्ट. कळतंय. म्हणजे एक्स्ट्रा कंपाऊंड तुम्हाला इथं फॉर्म होत नाही. म्हणजेच काय की दॅट नाव द pH ऑफ द बफर सोल्युशन रिमेन्स अनचेंज. चेंज झाला तिथं नाही झाला. अंडरस्टँड. HCl इट गिव्स H प्लस आणि Cl मायनस या प्रकारे, आणि ती रिॲक्शन ह्या प्रकारे होते. इथपर्यंत सगळ्यांना समजलं. आता आपण जर त्याच्यामध्ये बेस ॲड केला, काय ॲड केला, बेस NaOH, बरोबर की नाही. तर त्याच्यामध्ये रिॲक्शन कशा प्रकारे होणार आहे ते पण बघूया. बघा, जेव्हा तुम्ही बेस ॲड केला म्हणजे NaOH, आता तुम्हाला माहिती आहे की NaOHचं काय सिंपल तुम्ही रिॲक्शन, हां इथंच मी तुम्हाला दाखवते. सिंपल तुम्ही रिॲक्शन कशी करा, NaOH घेतला, इट गिव्स तुम्हाला Na एक भेटणार तुम्हाला आणि OH मायनस एक भेटणार आहे. कळतंय. म्हणजेच काय तो रिॲक्शन करणार, बरोबर की नाही. ब्रेक होणार नाही इझिली, ते काय होणार ब्रेक होणार, बरोबर ना. म्हणजे अबोव द ॲसिडिक बफर सोल्युशन देन द NaOH काय होणार ब्रेक होणार, तो एक Na भेटणार तुम्हाला आणि एक OH ह्या प्रकारे तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजे दिस OH रिॲक्ट्स विथ द काय करणार, तो H प्लस आयन सोबत रिॲक्शन करणार. ठीक आहे. जर तो H प्लस आयन सोबत जर रिॲक्शन करणार तुमचा हा OH, तर तुम्हाला काय होणार H2 आणि O. H2O काय असतो तुमचा, वॉटर असतो, बरोबर. तो अफेक्ट करणार का pH वरती, नो. ते सोल्युशन डज नॉट अफेक्ट द pH ऑफ सोल्युशन. कुठलं इफेक्ट करणार का तो नाही करणार. ठीक आहे. आय थिंक इथपर्यंत तुमचे डाऊट सगळे क्लिअर झाले. म्हणजे बफरचा नेमका कशा प्रकारे यूज होतोय ते आपण समजून घेतोय. कळतंय. तुमचं म्हणजे बेसिक तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे म्हणून मी हे सगळं डिस्कस करते. ओके. कन्फ्युजन कोणाला नसणार आहे. ठीक आहे. आता आपला झाला एक पॉईंट, म्हणजे बफर ॲक्शनमध्ये तुम्ही काय बघितलं, ॲसिडिक बफर बघितला आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं आहे, एक ॲसिड एकदा तुम्ही म्हणजे ॲड केला आणि नंतर मग बेस ॲड केला, बरोबर की नाही. ॲसिडमध्ये तुम्ही HCl यूज केला आणि बेसमध्ये तुम्ही NaOH यूज केला. अंडरस्टँड. आता नेक्स्ट आहे तुमचं की मेकॅनिझम ऑफ द ॲक्शन ऑफ बेसिक बफर. तुमचं एक ॲसिडिक बफर तर झालं तुम्ही, बरोबर की नाही, केलं की नाही. ॲसिडिक बफरमध्ये तुम्ही केलं आहे. आता नेक्स्ट आहे तुमच्या ॲक्शन ऑफ बेसिक बफर. आता बेसिक बफरमध्ये काय तुम्ही काय करणार, यूज करणार आहे बेस यूज करणार. करते. आता बघा, सॉरी, आता तुम्ही काय घेतलं आहे, लेट द कन्सिडर ऑफ द बफर सिस्टम ऑफ NH4OH आणि NH4Cl, बरोबर. आता त्याची रिॲक्शन नाव आता कसं काय होणार आहे ते बघणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला मगाशी समजवलं आहे त्याच प्रकारे ही रिॲक्शन सेम होणार आहे. फक्त इथं काय घेतले आपण, काय घेतले तुम्ही NH4OH घेतले आणि एक NH4Cl घेतला आहे, बरोबर. तर त्याची रिॲक्शन कशा प्रकारे होणार, त्याच प्रकारे होणार आहे. मी पुन्हा तुम्हाला हे एकदम डिटेलमध्ये मी समजवलं. ठीक आहे. त्याच प्रकारे इथं पण तसंच होणार आहे की तुम्ही काय घेणार आहे, बिकरमध्ये घेणार, काय होणार मग NH4OHचं कशा प्रकारे ब्रेकडाऊन होणार, तो NH4 आणि एक तुमचा काय होणार आहे OH मायनस या प्रकारे होणार. नेक्स्ट तुम्ही NH4Cl घेतला आहे, NH4Cl आणि Cl मायनस. इथपर्यंत समजलं आहे सगळ्यांना. आता नेक्स्टमध्ये तुम्ही काय सांगू शकतात, मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल मग तुमचं आलं की तुम्ही आता ॲड काय करणार, इफ यू ॲड इन द ॲसिड यूज करणार ना तुम्ही आता, बरोबर. बेसिक बफरमध्ये दोघांचे पण सेम आहे, एकदम इझी प्रकारे जायचं आहे. ॲसिडिक बफर घेतला की तुम्ही ॲसिड यूज केला आहे,
एकदा, ठीक आहे, आणि एकदा बेस यूज केला आहे. ठीक आहे, ॲसिडिक बफरमध्ये तुम्ही HCl यूज केला, नंतर बेस म्हणून NaOH यूज केला. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ॲसिड यूज करणार आहे. आता HCl ॲड केल्यानंतर काय होणार, स्ट्रॉंग ॲसिड आहे म्हणून तो आपण घेतला आहे आणि तो ॲड केल्यानंतर कशा प्रकारची तुम्हाला रिॲक्शन भेटणार आहे ते आपण बघून घेऊयात आता. ठीक आहे, आता बघा सिंपल प्रकारे तुम्ही सांगतो इफ वी ॲड अँड ॲसिड, बरोबर, HCl यूज केला आहे तुम्ही, एक प्रकारे तुमची रिॲक्शनमध्ये काय होणार, तुम्ही टाकताबरोबर तुम्हाला काय होणार आहे, HCl भेटला म्हणजे एक H+ आणि Cl- या प्रकारे भेटले. पुन्हा तुम्ही काय करणार मग त्याची रिॲक्शन H आणि तुमचा हा OH- इट गिव्ह तुम्हाला काय भेटणार आहे, वॉटर भेटणार आहे. समजतं आहे, ठीक आहे. आणि नंतर मग तुम्ही काय करणार, मग नेक्स्ट टाईम तुम्ही बेस यूज करणार. ठीक आहे, बेस यूज केल्यानंतर मग तुम्हाला काय भेटणार, मग NaOH Na+ ह्या प्रकारे. अशा मी तुम्हाला सगळं ते डिटेलमध्ये समजवलं मगाशी, त्याच प्रकारे तुम्हाला हे बेसिक बफरचं पण करायचं आहे. ओके, आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन नसणार आहे. आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर फ्रेंड लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. मग नेक्स्ट टॉपिकला आपण बघणार आहे तुमचं झालं बेसिक बफर इक्वेशन बघणार. ठीक आहे, बफर इक्वेशन. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.